अगदी पटकन बनणारी भन्नाट चवीची अंडा करी आज आपण बघूया। नॉनव्हेज खायची खूपच इच्छा झाली असेल तर ही रेसिपी जी आहे ती तुमच्यासाठी आहे, कारण अतिशय मस्त अशी धाबा स्टाईल किंवा गावरान स्टाईलमध्ये ही बनवली गेली आहे। तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। 10 ते 12 लसणाच्या कुड्या घेतल्यात। 1 ते 1.5 इंच आपल्याला जवळजवळ आलं घ्यायचंय। 2 मोठे कांदे जे मोठे चिरून घ्यायचेत आपल्याला, कारण ते मिक्सरमधून बारीकच करायचेत। अगदी अर्धा आपल्याला इथे लाल बुंद जो टोमॅटो असतो तोही इथे कट करून घ्यायचा आहे। 5 अंडी इथं व्यवस्थित उकडून घेतली, त्याच्यावरची सालं मी काढून घेते। परफेक्ट अंडी कशी उकडायची याचा आपण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही नक्की चेक करू शकता। अंडी थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया। मध्यम आचेवरती तवा आपण तापवून घेतो। यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे। 2 चमचे मी इथं धने घेतलेत, 1 चमचा जिरं वापरतेय। त्यानंतर दालचिनीचे काही तुकडे मी इथं घातलेले आहेत। काळी मिरी मी जवळजवळ 7 ते 8 वापरली। लवंगा इथं 5 ते 6 घेतलेले आहेत आणि तमालपत्र जे आहे ते मी इथं थोडंसं घेतलंय। हा जो सगळा खडा मसाला आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे, अगदी खूप भाजत बसायची गरज नाहीये। हा खडा मसाला गरम झाल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। याच तव्यावरती अगदी अर्धा चमचा तेल घेतेय। त्या तेलामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं जे असतं सुकं खोबरं ते भाजून घ्यायचंय। अगदी 4 चमचे सुकं खोबरं असेल, जास्त सुकं खोबरं जे आहे ते वापरायचं नाही। लालसर रंगावरती खोबरं आपलं भाजून झाल्यानंतर तेही मी त्या ताटामध्ये काढून घेतेय। यानंतर कांदे जे आपण चिरून ठेवले ते 2 कांदे, ते कांदे घ्यायचेत, आलं लसूण या आणि टोमॅटो या चारही गोष्टी आपण इथे काढून घेऊया। आणि कांदा जो आहे तो छान लालसर रंगावरती व्यवस्थित परतून आपल्याला इथे घ्यायचा आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर तेही आपण ताटामध्ये काढून घेऊया। ताटामधलं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतेय आणि थोडासा पाण्याचा वापर करून आपण एकदम छान पेस्ट बनवायची आहे। ही पेस्ट बनवताना थोडीशी कोथिंबीर पण आपण इथं वापरणार आहोत। एका वाटीमध्ये 1 चमचा मी लाल तिखट घेतेय, 1 चमचा आपण धनेपूड वापरतोय, अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि घरचा कांदा लसूण मसाला जो आहे तो मी 1 चमचा इथे वापरतेय। थोडासा गरम मसाला पण मी इथे वापरतेय। या सगळ्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून ही छान अशी पेस्ट बनवून घ्यायची। अंडा करी बनवायला सुरुवात करतोय। लोखंडाच्या कढईचा मी इथं वापर करतेय। 2 चमचे चांगले असे मोठे भरून आपण इथं तेल घेतलंय। थोडंसं जिरं तडतडल्यानंतर यामध्ये जे मसाले आपण एकत्र करून ठेवलेले आहेत पेस्ट बनवून ते घातलेत। तमालपत्र इथं थोडंसं वापरतेय। अगदी 2 मिनिटासाठी ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित इथे तेलामध्ये परतून घ्यायची आहे किंवा मिक्स करून घ्यायची आहे। आणि लगेचच जे वाटण आपण बनवून ठेवलंय ते 2 पळी भरून आपल्याला इथे वापरायचंय। तर किती घट्ट तुम्हाला भाजी आवडते, किती दाटसर भाजी आवडते त्यानुसार आपल्याला इथं वाटणाचा वापर करायचा आहे। इथे वाटण काढून घेतल्यानंतर मस्त ह्या मसाल्यांमध्ये हे जे वाटण आहे ते परतून घेतेय। साधारण 3 ते 4 मिनिटासाठी छान हे वाटण आपल्याला इथे परतून घ्यायचंय, तरच भाजी किंवा जी करी बनवते त्याला छान टेस्ट येणार आहे। लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचंय। हे जे वाटण असतं ते वाटण तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। कोणत्याही पातळ भाज्यांना तुम्ही हे वाटण वापरू शकता। इथे तुम्हाला दिसते मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे। वाटण किंवा हा जो मसाला आहे तो एकदम मस्त परफेक्ट बनलाय। अगदी 2 मिनिटांसाठी परत झाकण ठेवते। छान या वाटणाला किंवा या मसाल्याला तेल सुटतं। त्यानंतर आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणून मी बाजूला तुम्ही बघता इथे गरम पाणी जे आहे ते करून घेतलेलं आहे। आवडीनुसार गरम पाणी आपण इथे ॲड करूया, किती दाटसर भाजी हवी त्यानुसार। तर साधारण मी 1 ग्लासभर पाणी इथं ॲड केलंय। व्यवस्थित ही भाजी जी आहे ही करी जी आहे ती मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर आपल्याला छान उकळी आणायची। उकळी आल्यानंतर आपण जी अंडी आहेत ती अंडी आपण इथं थोडी कट लावून सोडणार आहोत। म्हणजे सुरीच्या साहाय्याने थोडा कट द्यायचा, म्हणजे हा जो रस्सा आहे तो व्यवस्थित अंड्यामध्ये पण जातो। 5 अंडी जी आहे घेतलेली त्याला सगळ्यांना मी कट मारून इथं उकळत्या रस्स्यामध्ये सोडलेली आहेत। छान आपली इथं अंडा करी तयार होते आणि मस्त भाकरीसोबत ही अंडा करी राईससोबत तुम्ही सर्व करू शकता। छानशी आणि सोपी रेसिपी आहे। नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर पटकन बनणारी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। जवळच्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित माझा आवाज नीट येत नसावा, त्यासाठी क्षमस्व। भेटूया नवीन रेसिपी सोबत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।
इथे तुम्ही बघताय थोडीशी भाजी अजून दाटसर झाली आहे आणि मस्त अशी त्याला तर्री पण आलेली आहे. अतिशय चवीला भन्नाट अशी भाजी बनली होती किंवा अंडा करी बनली होती. नक्की रेसिपी ट्राय करा. भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.